नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 30. दीपावली. आज दीपावली आहे. दीपावली म्हणजे वर्षाचा मोठा सण मानला जात असल्याने घर रंगविणे, पणत्या लावून दारात शोभा करणे, फटाकडे उडविणे, अभ्यंग स्नान करून नाना पदार्थांचा फराळ करणे, खरेदी केलेल्या नवीन कपड्यांनी शरीर सजविणे, पक्वानांचे भोजन करणे, याहून अधिक करणे म्हणजे सिनेमा, नाटक, सर्कस इत्यादी करमणुकीच्या साधनाद्वारे आनंद लुटणे, एवढेच काय ते आम्ही जाणतो. त्याचप्रमाणे यंदाची दीपावली पण आपण साजरी केली, परंतु बाह्य वस्तूपासून मिळविलेला आनंद क्षणिक असल्याने मनाची तृप्ती होत नाही. त्यामुळे पुन्हा आनंद मिळविण्यासाठी मन धडपडू लागते. आपण घर बांधतेवेळी पुष्कळ दिवस घर टिकून राहावे म्हणून पाया मजबूत करतो. भांडी खरेदी करतेवेळी जास्त दिवस टिकावी म्हणून जाड पत्रा पाहून घेतो. कापड खरेदी करीत असता 4 पैसे अधिक गेले तरी हरकत नाही, पण टिकाऊ कपडा घ्यावा असे वाटते. पण दीपावलीचा आनंद कायम टिकून राहावा याबद्दल मात्र आपण थोडीसुद्धा कोशिश करीत नाही. संत महात्मे ज्या आनंदाचा उपभोग घेत असतात तो आनंद मात्र शाश्वत कायम टिकून राहणारा, सुखदुःख विरहित अवीट असा ब्रह्मानंद, परमानंद होय. हा आनंद स्वर्गामध्ये किंवा पाताळामध्ये मिळविता येत नाही. केवळ मृत्यूलोकातच ह्याची प्राप्ती होते. हा आनंद कृमी, कीटक किंवा पशुपक्षादिकांना मिळविता येत नाही. फक्त मानवच त्याचा धनी होऊ शकतो. परीक्षितीने श्रवणाच्या द्वारे, नारदांनी कीर्तनाच्या द्वारे, प्रल्हादाने स्मरणाच्या द्वारे, लक्ष्मीने पादसेवनाच्या द्वारे, अक्रूराने वंदनाच्या द्वारे, अर्जुनाने मित्रत्वाच्या द्वारे, बळीराजाने आत्मनिवेदनाच्या द्वारे दीपावली साजरी केली. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या द्वारे, नामदेवांनी विसोबांच्या द्वारे, एकनाथांनी जनार्दनांच्या द्वारे, नरहरीने गैबीनाथांच्या द्वारे, सेना, न्हावी, रोहिदास, कबीर यांनी स्वामी रामानंदांच्या द्वारे दीपावलीचा आनंद लुटला. तुकाराम, रामदास, नरसी मेहता, चोखामेळा, सावतामाळी, लतीफशहा, चांगदेव, रमावल्लभदास, पुरंदरदास, कनकदास, निळोबा, सोहिरोबा, मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, मीराबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई इत्यादी संत त्या आनंदात पोहत आहेत. ही दीपावली साजरी करण्याचे भाग्य काही ठराविक लोकांच्या वाटणीला येत असावे अशी कित्येक लोकांची समजूत झाल्याचे आढळते. पण वस्तुस्थिती तशी नाही. मात्र हे साध्य होण्यास बळकट सदिच्छा असावी आणि दीर्घ तपश्चर्या घडावी लागते. तपश्चर्या म्हणजे एखाद्या वस्तुप्राप्तीची इच्छा धरून तिच्या ओढीने खटपट करणे. आपल्याकडून ज्या ज्या वस्तूंचा संग्रह केला जातो त्या त्या वस्तू थोड्या फार तपश्चर्येनेच आपणास लाभत असतात. करिता आपण संतांच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून त्यांच्या बोधानुसार मार्ग आक्रमू लागलो असता त्यांच्या कृपेने या महत्तानंदाची प्राप्ती खात्रीने होते. वृक्षछायेत असो किंवा पर्णकुटीत, अगर राजवाड्यात असो, खायला शिळी भाकरी मिळो किंवा पक्वान्न मिळो, अंगावरचा कपडा फाटका असो
किंवा धड असो अथवा भरजरीचा असो, ज्या आनंदात कधीच ते मात्र देखील फरक होत नाही, तो आनंद मिळविणे म्हणजेच खरीखुरी दीपावली होय. याप्रमाणे जिवबाला 6 महिने श्रवणाचा लाभ घडल्यावर एके दिवशी जिवबाला उद्देशून स्वामी म्हणाले, आत्तापर्यंत तू जे काही श्रवण केलेस त्याचे यानंतर 6 महिने एकांतात राहून मनन कर. गुरु आज्ञेनुसार मननाभ्यासाचे 6 महिने लोटल्यावर जिवबा स्वामींच्या दर्शनार्थ आला. तेव्हा स्वामींनी जिवबाला प्रश्न केला. स्वामी म्हणाले, बाळ, सध्या आपण कोण आहे असे तुला वाटते? जिवबा म्हणाला, गुरुदेव, हा 3.5 हाताचा देह म्हणजेच मी होय. कारण आरसा समोर धरला की गोरे गुमटे माझे रूप सारखे पाहत राहावे असे मला वाटते. स्वामी म्हणाले, बाळ, देह हा बुडबुडाप्रमाणे आहे. बुडबुडा जसा जन्मतो, वाढतो आणि फुटून जातो, त्याप्रमाणे देह जन्मतो, वाढतो आणि मरतो. देह हा पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांचा असून देहांत समयी त्या भूतात हा मिसळून जातो. त्यातील हाडे, मांस, नाड्या इत्यादी कठीण पदार्थ पृथ्वीचा अंश असून रक्त, पू, लाळ इत्यादी पातळ पदार्थ आपाचा अंश आहे. उष्णता ही अग्नीचा अंश असून श्वास हा वायूचा अंश आणि पोकळी ही आकाशाचा अंश आहे. हा देह म्हणजे कृमी कीटकांचे माहेरघर, रोगाचे भांडार आहे. म्हणून देह हा दागिन्याप्रमाणे आपल्यापासून निराळा आहे असे समज. देह क्षणभंगूर असून तू शाश्वत आहेस. तुझ्या ठिकाणी मुळीच विकार नाहीत. तू चिरंतन आहेस. तू देह नसून देहाला जाणणारा आहेस. घराला पाहणारा जर घर होऊ शकत नाही, तर मग देहाचा जाणता तू देह कसा होशील? अन्य देह तुझ्या समोर भस्म होत आहेत, हे तू पाहतोस. पूर्वजन्मीचे कर्म ह्या जन्मी भोगलेच पाहिजे असेही तू म्हणतोस. तेव्हा या देहाहून तू निराळा असल्याचे सिद्ध होत नाही का? या देहाला 6 अवस्था आहेत: उत्पन्न होणे, असणे, वाढणे, पूर्ण होणे, म्हातारा होणे आणि नाश पावणे. याचा रंग, रूप, वेगळेपणा, नाव हे सर्व तुझ्या लक्षात येते. म्हणून तू याहून वेगळा आहेस. देहाला आकार आहे आणि तू निराकार आहेस. लाकडामध्ये अग्नी व्यापून आहे. लाकडावर लाकूड घासले असता अग्नी उत्पन्न होतो. तरी लाकूड म्हणजे अग्नी नव्हे. जसे लाकूड वेगळे व अग्नी वेगळा, तद्वत या देहामध्ये जरी तू नखशिखांत भरलेला आहेस, तरी तू वेगळा आणि देह वेगळा आहे. म्हणून स्त्री देह किंवा पुरुष देह तू नव्हेस. आरशात दिसणारे तेच आपले रूप असे तू समजत आहेस. पण माझे पाय थकले, माझ्या हातांना मुंग्या आल्या, माझ्या पाठीत कळा येतात, माझे पोट दुखते, माझा कान ठणकतो, माझ्या डोळ्यांची आग होते, माझ्या नाकाला फोड आला आहे, माझे डोके ठिकाणावर नाही, असे जे तू म्हणतोस, तेव्हा माझे म्हणजे मी होऊन निराळे नाही का झाले? हे सर्व अवयव मिळून जर हा देह आहे, तर तू आपणास देह कसा समजतोस? डोळा गेला, पाय गेला किंवा दुसरी कोणतीही इंद्रिये गेली तरी तुझ्यात किंचितही फरक पडत नाही. तू जर सावध असशील तरच देहाचे व्यापार चालू होतात. इंद्रियांना आपापली कामे करता येतात. म्हणून तू नीट विचार कर आणि आपण देह नसून
देहाचा साक्षी आहे याची पक्की खात्री करून घेऊन त्यावरचे ममत्व काढून टाक. त्यावर तू कोण आहेस ते मला सांग. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.